आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। हंडरगुळीत सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू झाल्याने शेतक यांची झाली सोय। हंडरगुळी शासनमान्य सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती। याची दखल घेत उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील जळोजी मळोजी प्रोड्युसर कंपनीद्वारा नववर्षाच्या मुहूर्तावर दिनांक 1 रोजी सोयाबीन केंद्र सुरू केले असल्याने परिसरातील शेतक यांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती तथा आवाहन जळोजी मळोजी प्रोड्युसर कंपनीतर्फे दयानंद गुद्दे यांनी केले आहे। राज्याच्या अनेक भागात असे केंद्र कधीच सुरू झाली मान या गावात झाले नव्हते, म्हणून परिसरातील बहुतांश शेतक यांनी आडतीला पडेल भावात सोयाबीन विकले। तर नोंदणी केलेले असंख्य शेतकरी शासन मान्य हमीभाव केंद्र सुरू व्हायची वाट बघत होते आणि महाराष्ट्र राज्य शेती पणन मंडळ व नाफेडची आधारभूत खरेदी योजना PSS यांच्या मान्यतेने दिनांक 1 रोजी जळोजी मळोजी प्रोड्यूर कंपनी लिमिटेड हंडरगुळी यांनी उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे उदगीर रोडवर काटा सुरू केल्यामुळे उदगीर, जळकोट, चाकूर व अहमदपूर या 4 तालुक्याच्या सेंटरमध्ये असलेल्या हंडरगुळी येथे शासकीय हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाल्याने वायगाव, रुद्रवाडी, मोरतळवाडी, जगळपूर, डोंगरज, शेळगाव, डावळी, परगा, सुकणी, आनंदवाडीसह शेकडो गावातील शेतकरी यांची सोय झाल्याने शेतक यांमधून खुशी व समाधान व्यक्त होत आहे। शासनमान्य हमीभाव केंद्र आजवर नव्हते, म्हणून अनेकांनी आडतीत पडेल भावात सोयाबीन विकलेत। उशिरा का होईना हंडरगुळीला केंद्र सुरू झाल्याने शेतक यांची सोय झाली असून 5328 रुपये दर आहे, असे मत या केंद्रावर प्रथम नंबरने माल आणलेले नेताजी भोसले पाटील शेतकरी हंडरगुळी यांनी व्यक्त केले।